गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. तर पहा, मी रवी जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आगामी सर्व प्रकारच्या सरळ सेवाच्या एक्झाम असतील किंवा 10वी-12वीच्या बोर्डच्या एक्झाम या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. 1-2 महिन्याने अवधीने 10वी-12वीच्या एक्झाम होतील. त्या दृष्टिकोनातून बघा, इंग्लिश ग्रामर हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रिपरेशन करणार आहोत, तयारी करणार आहोत. तर पहिला सेशन आपण अगदी बेसिक पासून आपण त्या ठिकाणी तयारी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमची ग्रामीण पार्श्वभूमी असेल किंवा इंग्रजी हा विषय तुम्हाला अतिशय अवघड जात असेल तर अगदी बेसिक सुरुवातीपासून पाहणार आहोत. पहिला चॅप्टर किंवा पहिला या ठिकाणी आपण सेशन पाहणार आहोत आर्टिकल्स, बरोबर का? यांना आपण मराठीमध्ये उपपदे म्हणतो. उपपदे असं आपण म्हणतो. मग तुम्हाला थोडक्यात माहित असतील की ए, पहा ए काय आहे आणि एन द हे तुम्हाला बेसिक माहित असेल की ए एन द हे आर्टिकल आहेत, बरोबर. आणि हे वाक्यामध्ये नामाच्या पूर्वी येतात आणि यांचं काम विशेषणाचं असते, बरोबर. बरं, ए एन द एवढं आपल्याला माहित आहे, पण ह्याचे प्रकार पडतात की आर्टिकल आपण म्हणल्यास 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. देर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल. फर्स्ट वन इज इंडेफिनेट आर्टिकल अँड अदर इज डेफिनेट आर्टिकल, बरोबर का? यांना आपण अनिश्चित उपपदे म्हणू. म्हणजे इन डेफिनाइट आर्टिकल. दुसरं आपलं डेफिनेट आर्टिकल, बरोबर. डेफिनेट म्हणजे जो निश्चित आहे, बरोबर, इथं लिहितो. मग इनडेफिनाइट काय आहे, अनिश्चित काय आहे? याच्यामध्ये 2 येतील बघा, ए आणि एन. आणि जो आपला डेफिनेट आर्टिकल आहे याच्यामध्ये एक जो राहिलेला आहे द येईल, बरोबर. वाक्यामध्ये आर्टिकलचे काम काय आहे, तर हे नामाच्या पूर्वी येत असतात आणि विशेषणाची भूमिका बजावत असतात. आता बघा एक्झाम्पल, साधं उदाहरण घेऊया. एक्झाम्पल आपण या ठिकाणी देअर वॉज अ किंग. आपल्याला काय म्हणायचं आहे, एक राजा होता. देअर वॉज अ किंग. मग आपल्याला निश्चित माहित आहे का? पहिल्यांदा तर बघा वाक्यातील नाम काय आहे. व्हॉट इज नाउन इन द गिवन सेंटेन्स. तर नाम म्हणजे काय आहे, राजा. नाम म्हणजे नाउन आहे. मग आपण म्हणलेलो आहोत की सर नामापूर्वी त्या ठिकाणी आर्टिकल येत असतो, म्हणून हा किंगच्या पूर्वी हा काय आलेला आहे, अ किंवा ए म्हणून हा आर्टिकल आलेला आहे. मग आपल्याला माहित नाही निश्चित कोणता राजा होता, त्याचं नाव काय आहे, कुठं त्याचं कार्य होतं, हे काही माहित नाही, म्हणून हा अनिश्चित उपपद आहे, इनडेफिनेट आर्टिकल आहे. ए इज हिअर इन द गिवन सेंटेन्स स्टँड्स फॉर आर्टिकल. हा ए काय आहे, आर्टिकल आहे, पहा नामाची पूर्वी, म्हणून आपला हा अ आर्टिकल होईल. देअर वॉज अ किंग, बरोबर. हे तुम्हाला कळलेलं आहे. आणि हा इनडेफिनेट आर्टिकल, बरोबर का? मग तुम्हाला दुसरं वाक्य त्या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये देतील. ही हॅज, पहा अ हॅट किंवा त्या ठिकाणी बुक म्हणूया, बरोबर. ही हॅज अ बुक म्हणजे त्याच्याकडे एक पुस्तक आहे, किंवा पुस्तक सर आपलं नाव आहे, पुस्तक नाम आहे. बुक इज स्टँड हिअर फॉर नाउन आणि नामाच्या पूर्वी हा अ आलेला आहे. अ ह्याला आपण एक गोष्ट किंवा एक वस्तूच्या याच्याकरता म्हणणार आहोत, म्हणून आपलं आर्टिकल काय होईल या ठिकाणी अ होईल आणि वरच्या वाक्यामध्ये सुद्धा अ होईल, बरोबर. ही हॅज अ बुक, ही हॅज अ पेन, ही हॅज अ कॉपी. या ठिकाणी कितीतरी उदाहरण आपल्याला तयार करता येईल. बघा आता दुसरं उदाहरण, द डॉग
हॅज अ टेल. बघा, मग कुत्र्याला शेपूट असते, पण टेल म्हणजे ह्याच्यापूर्वी हा जे आलेला आहे हा काय आर्टिकल आहे. म्हणून इन द गिवन सेंटेन्स व्हॉट इज आर्टिकल, बरोबर, विच वन इज आर्टिकल, तर हा ए जो आहे आर्टिकल आहे. इन द गिवन सेंटेन्स ए इज स्टँड्स फॉर आर्टिकल, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का. मग आर्टिकल पाहत असताना आपण अँड कुठे लागत असतो सर, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहित राहणं गरजेचं आहे. तर पहा, जे स्वर आहेत ए ई आय ओ यू, बरोबर, इंग्रजी अल्फाबेट मध्ये ए ई त्याच्यानंतर आय ओ आणि यू ह्यांच्या प्रोनाउन्सिएशन उच्चार जसं होत असेल यांच्या मधून, ह्या 5 मधून ए असेल, ई असेल, आय असेल, ओ असेल किंवा यू असेल, तर ह्यांच्या पूर्वी आपला एन आर्टिकल लागत असतो. हे जर वाक्यामध्ये आले असतील त्यांच्या पूर्वी आपल्याला एन पाहायला मिळेल. तुम्हाला हे नोट्स मध्ये आपल्या लिहून घ्यायचं आहे. ए ई आय ओ यू पूर्वी आपण वाक्यामध्ये आर्टिकल म्हणून एन लावत असतो, बरोबर का. तर तुम्हाला या ठिकाणी उदाहरण माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का. तर एक तुम्हाला सांगतो, इथं तर सर एच ओ यू आर हवर आहे, पण याला आपण हवर वाचू शकत नाही. बिकॉज इन द गिवन सेंटेन्स एच इज सायलेंट, देर इज नो करेक्ट अँड क्लिअर प्रोनाउन्सिएशन ऑफ एच, दॅट्स वाय वी प्रोनाउन्स लाईक दॅट अवर. तर आपण काय प्रोनाउन्सिएशन करतो किंवा उच्चारित करतो, तर अवर. म्हणून आपल्याला याच्या पूर्वी आपलं आर्टिकल एन येईल, बघा, एन अवर, बरोबर का. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. अवर वाचत असतो, हे अपवादामध्ये येत असते, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा, आता मी तुम्हाला सांगतो, एखादं युरोपियन व्यक्ती असेल तर तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी ई आलेला आहे, याच्यापूर्वी आपण एन लावायला पाहिजे. ऍब्सोल्युटली रॉंग, हे चुकीचं होईल, आपलं वाक्य चुकून जाईल. का बरं. युरोपियन तर यू या ठिकाणी ई ने सुरुवात आहे आणि आपला नियम म्हणतो की सर ए ई आय ओ यू पैकी एक असेल तर आपल्याला एन लावावं लागेल. पण या ठिकाणी उच्चार आपलं काय होत आहे, स्वर न होता आपला उच्चार यू म्हणजे काय, ह्या व्यंजनापासून होत आहे, यू असं उच्चार होत आहे. म्हणून आपण युरोपियन करिता एकतर आपण अ लावायचं आहे आणि निश्चित असेल तर द लावायचं आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. पुढे पुढे तुम्हाला आपण एक एक नियम व्यवस्थित समजून घेऊया. हे 2 उदाहरण तुमच्याकडे बेसिक म्हणून नोट्स असायला गरजेचं आहे, म्हणजे आपल्या नोट्स मध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा बघा, आर्टिकल्स म्हणजे काय, तर उपपदे, आणि उपपदाचे त्या ठिकाणी 2 प्रकार पडलेले आहे. पहिलं इनडेफिनेट आर्टिकल आणि दुसरं डेफिनेट. अनिश्चित म्हणजे मध्ये 2 पहा, ए आणि एन, आणि डेफिनेट आर्टिकल मध्ये द लावत असतो, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. हे तुम्ही नोट्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा, याच्यानंतर बघा एक उदाहरण घेऊ जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल. ही स्वा ओल्ड लेडी किंवा मॅन असं म्हणू शकता तुम्ही, हे आपलं एक्झाम्पल आहे. तर याच्यापूर्वी आपण काय आर्टिकल लावणार आहोत, या ठिकाणी ओ आहे म्हणजे उच्चार स्वर होते, पहा ओ म्हणजे असा त्याचा उच्चार होते ओ, म्हणून या ठिकाणी एन ओल्ड मॅन असं आपण म्हणणार आहोत. कारण ए ई आय ओ यू हा ओ ने सुरुवात झाली, म्हणून एन ओल्ड मॅन असं तुम्हाला म्हणायचं आहे. हा एन काय येईल, आपलं आर्टिकल येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही सॉ एन ओल्ड मॅन, आपला आर्टिकल या ठिकाणी काय येतो, एन येतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. पहा, द
गोल्ड ऑफ त्या ठिकाणी पुणे, बघा आपण घेऊ द गोल्ड ऑफ पुणे इज चीफ, असं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. पुण्याचं जे सोनं आहे गोल्डच्या बद्दल म्हणत आहोत आपण, द गोल्ड ऑफ पुणे इज चीप असं आपल्याला म्हणायचं आहे. तर उत्तर या ठिकाणी आपलं काय होणार आहे, पुणे, पुण्याच्या बद्दल बोलतो आहोत आपण. आणि आपला नियम असा आहे की कोणत्याही पदार्थवाचक नामापूर्वी आर्टिकल लागत नाही, असा दुसरा नियम लिहून घ्यायचा आहे. बघा, पदार्थवाचक नामापूर्वी देर इज नो आर्टिकल्स बिफोर काय म्हणणार आपण, मटेरियल नाउन. मग गोल्ड हा त्या ठिकाणी मटेरियल नाउन आहे आणि आपण या ठिकाणी द लावलेला आहे. हा द या ठिकाणी अगदी बरोबर राहणार आहे. का बरं, गोल्ड ऑफ पुणे, पुण्याचं गोल्ड म्हणजे विशेष, पुण्याच्या बद्दल बोलत आहोत, एखाद्या विशेष ठिकाणाबद्दल, म्हणून या ठिकाणी आपल्याला हा द घ्यावा लागेल. बरोबर, हा द या ठिकाणी आर्टिकल म्हणून येईल, बरोबर राहील. अदरवाईज कोणत्याही पदार्थवाचक नामासोबत त्या ठिकाणी आपण हा आर्टिकल वापरत नसतो. पण एखाद्या स्थळाचा उल्लेख असेल तर त्याला आपण कन्सिडरेशन करण्याकरिता हा आर्टिकल वापरत असतो. द गोल्ड ऑफ पुणे इज चीप किंवा त्या ठिकाणी आपण प्रिसियस वगैरे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. पहा, ही इज या ठिकाणी ब्लँक सोडतो मी, बरोबर का, ऑनेस्ट. मग तुम्ही या ठिकाणी काय लिहाल, कोणतं आर्टिकल, या ठिकाणी अ लिहिणार आहात की एन लिहिणार आहात की द लिहिणार आहात. पहा, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, पण सर हा जरी याची सुरुवात होत असेल तर याचा उच्चार असा येतो, ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे हा एच सायलेंट राहतो आणि सुरुवात ओ ने होते, ऑनेस्ट. म्हणून याच्याकरता आपल्याला प्रोनाउन्सिएशन ह्या ओ पासून होत आहे, एच सायलेंट आहे, म्हणून ऑनेस्ट म्हणजे काय, एन ऑनेस्ट. बरोबर का, एन ऑनेस्ट. या ठिकाणी आपलं एन आर्टिकल राहणार आहे. ही इज एन ऑनेस्ट, त्या ठिकाणी बॉय वगैरे म्हणू शकतो, वाक्य कम्प्लिटेशन किंवा मिनिंगफुल बनण्याकरिता बॉय, मॅन, लेडी वगैरे. बरोबर का, लेडी म्हणायचं असेल तर आपल्याला सर्वनाम या ठिकाणी हिच्या ऐवजी शी घ्यावं लागेल. बरोबर का. पहा, उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी. ही इज स्पेस व्हेरी बेस्ट प्लेयर. बघा, या ठिकाणी तो एक अतिउत्तम खेळाडू आहे. मग व्हेरी बेस्ट ह्याला कन्सिडरेशन करण्यासाठी या आपली जी डिग्री आहे सुपरलेटिव्ह, त्याच्याकरता आपण द घेत असतो आणि द हा निश्चित बनवत असतो. म्हणजे आपण एखाद्या निश्चित व्यक्तीबद्दल बोलत आहोत, म्हणून ही इज द हा जो आर्टिकल घेतलेला आहे बरोबर आहे. ही इज द बेस्ट प्लेयर, ह्या ठिकाणी आपला आर्टिकल जो आहे द येईल, अ व्हेरी बेस्ट येत नसतं. बरोबर का. अ जर आपण लिहू तर अ या ठिकाणी चुकीचं होईल, म्हणून आपण द व्हेरी बेस्ट प्लेयर हे वाक्य आपल्या अगदी बरोबर आहे. तुम्हाला या ठिकाणी नोट करून घ्यायचं आहे. बरोबर का. नियम पहिला तुम्हाला समजत असेल तर आपण त्या ठिकाणी दुसऱ्या नियमाकडे जाऊया. बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल सरावाकरिता उदाहरण घ्या. नोट आहे बघा, रुपी नोट, 1 रुपी नोट. तर ह्याच्याकरिता तुम्हाला इथं कोणतं आर्टिकल विचारतील. बरोबर, व्हॉट विच वन आर्टिकल इन द ब्लँक्स. बरोबर, आपण म्हणणार आहोत. मग तुम्हाला देतील ए देतील, एन देतील आणि द देतील. तर एक वस्तू किंवा त्या ठिकाणी एकत्वाचा बोध करण्यासाठी, बरोबर, एक वस्तू किंवा पर्सन, बुक, पुस्तक काही असेल, एक दाखवण्याकरिता आपण काय लावत असतो, अ. बरोबर, कोणतं आर्टिकल अ लावत असतो, अ. बरं, मग तुम्हीच तर म्हणले आता सर की हा ओ ने सुरुवात आहे आणि याच्याकरता आपण एन लावायचा.
जर आपण या ठिकाणी एन लावला तर हा चुकीचं ठरेल, कारण प्रोनाउन्सिएशन जे उच्चार होत आहे हा ओन होत नाही, ओन होत नाही तर वन होते, वन. आणि आपण म्हणलेलो आहोत व्यंजनाने जर सुरुवात होत असेल तर आपण अ लावतो आणि ए ई आय ओ यू पैकी काही येत असेल, ए ई आय ओ यू यांच्यापैकी जर प्रोनाउन्सिएशन येत असेल तर आपण आर्टिकल याच्याकरिता काय लावत असतो, एन लावत असतो. मग पहा या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन काय झालेलं आहे, जरी वाक्यामध्ये त्या ठिकाणी ओ दिसत असेल आपल्याला ओ, तरी उच्चार झालेला आहे वन. पहा हा व्यंजनाने सुरुवात झालेली आहे, म्हणून एन जर आपण त्या ठिकाणी लावलेला असेल तर चुकीचं ठरेल. मग आपल्याला ह्या ठिकाणी अ हा आर्टिकल लावावा लागेल. अ 1 रुपी नोट, धिस आर्टिकल विल बी करेक्ट. आपल्याला या ठिकाणी कोणतं आर्टिकल येणार आहे बरोबर, अ 1 रुपी नोट, हे अगदी बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी बेसिक पासून आपण शिकत आहोत. याही पेक्षा ट्रिक्स पद्धतीने आपल्याला तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ह्या सेशनला लाईक करा. थँक्यू सो मच.